गोड पाणी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप चिंच, 1.5 कप गूळ, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरेपूड, अर्धा चमचा चाट मसाला, पाव चमचा काळं मीठ, चवीनुसार मीठ आणि पाणी. चिंच स्वच्छ धुवून त्यात गूळ आणि पाणी घालून 1 शिट्टी होईपर्यंत शिजवून घ्यायची. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये फिरवून गाळून घ्यायची. त्यात तिखट, जिरेपूड, चाट मसाला, काळं मीठ मिक्स करायचं. झालं आपलं गोड पाणी तयार. तिखट पाणी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 ते 3 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, 3 हिरव्या मिरच्या, अर्धा कप पुदिन्याची पानं, 1 कप कोथिंबीर, 1 मोठा चमचा जिरेपूड, पाव चमचा काळं मीठ, अर्धा चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ आणि थंडगार पाणी. आता लसूण, आलं, हिरव्या मिरच्या, पुदिना, कोथिंबीर, जिरेपूड, काळं मीठ आणि चवीप्रमाणे साधं मीठ घालून हे मसाले कोरडे वाटायचे आणि नंतर पाणी घालून त्याची बारीक पेस्ट करायची आणि थंड पाण्यात मिसळायची. झालं आपलं तिखट पाणी तयार. रगडा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप पांढरे वाटाणे, पाणी, चवीनुसार मीठ. पांढरे वाटाणे स्वच्छ धुवून रात्रभर भिजवून घ्यायचे. आता त्यात हळद घालून 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत शिजवायचे आणि मॅश करून त्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं. झाला आपला रगडा तयार. पुरी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप बारीक रवा, पाव कप मैदा, तेल, चवीनुसार मीठ आणि पाणी. रवा, मैदा आणि चवीप्रमाणे मीठ एकत्र करून यावर गरम तेलाचं मोहन घालायचं आणि पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं. आता या पिठाचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आणि 15 मिनिटं झाकून ठेवायचा. आता 15 मिनिटांनंतर पुन्हा एकदा मळून लहान लाट्या करून त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करायच्या आणि तेलात दोन्ही बाजूंनी मंद ते मध्यम आचेवर तळायच्या. आता पुरी फोडून घ्यायची. त्यात रगडा भरून गोड पाणी आणि तिखट पाणी घालायचं. वरून कांदा आणि आवडीप्रमाणे शेव घालायची. झाली आपली पाणीपुरी तयार. फटाफट ही पाणीपुरी तयार होते आणि नो फेल रेसिपी आहे. अचूक प्रमाणासहित ही रेसिपी आज कशी बनवायची ते बघतोय. तर सगळ्यात आधी गोड पाणी कसं बनवायचं ते बघूया. तेही अगदी सोप्या पद्धतीने. 1 कप इथे मी चिंच घेतलेली आहे. आता चिंचेत काय होतं ना, कचरा असतो, सो त्याच्यात बिया असतील, टरफल असतील, तर ती काढून वेगळी करून घ्यायची. आता यात पाणी घालून शक्यतो आहे ना 2-3 वेळा धुवून घ्यायची काय, आणि मग पुढे काय करायचं ते बघूया. आता चिंच स्वच्छ धुवून झाली की यामध्ये 1.5 कप गूळ घालायचा. 1 कप चिंच आहे तर 1.5 कप गूळ इथे लागणार आहे. यामध्ये पाणी घालायचं, खूप पाणी नाही घालायचं, जस्ट हे सोक होईल इतकं. झाकण लावायचं आणि 1 शिट्टी काढून घ्यायची. या प्रोसेसमुळे काय होतं ना, एकतर चिंच छान शिजली जाते आणि त्याचसोबत चटणीला कोळ भरपूर प्रमाणात निघतो. त्यामुळे शक्यतो 1 शिट्टी काढून शिजवून घेऊया. इथे ना ही चिंच छान शिजवून घेतली मी. वा, सॉफ्ट होते, मऊ होते, छान शिजली जाते. आता हवं असेल तर मॅशरने तुम्ही हे मॅश करून वापरू शकता, पण मी हे सरळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. चिंच गुळाचं जे पाणी आहे हे मिक्सरमध्ये छान याची प्युरी तयार करूयात. हे असं केल्यामुळे काय होतं ना की एकतर पाणी छान होतं, चिंच अजिबात वाया नाही जात, त्यातला कोळ अजिबात वाया नाही जात. चला आता हे व्यवस्थित गाळून घेऊयात. चला तर मग हा चिंचेचा कोळ छान मी गाळून घेतलेला आहे. आता तरी पण थोडासा पल्प राहिला होता, त्यात पुन्हा पाणी मिसळून हे इतकं आणखी ॲडिशनल पाणी यामध्ये ॲड झालेलं आहे. आता तुम्ही बघू शकाल छान असं दाटसर झालं. तुम्हाला लागलं तर थोडं पाणी ॲड करून हे पातळ करू शकता, पण ही कन्सिस्टन्सी माझ्यासाठी परफेक्ट आहे. आता यामध्ये घालूयात लाल तिखट 1 चमचा, 1 चमचा जिरेपूड, अर्धा चमचा चाट मसाला,
आणि पाव चमचा काळं मीठ. हे सगळे मसाले गरजेचे आहेत या चटणीसाठी. आता हे मिक्स करूयात. आता हवं असेल तर तुम्ही हे पुन्हा थोडं शिजवून घेऊ शकता, पण अजिबात गरज नाहीये. हे एक अर्धा पाऊण तास ठेवलं ना की हे मसाल्याची चव छान मुरते या पाण्यात. आणि हे आंबट गोड चटपटीत असं चिंचेचं गोड पाणी पण बनवून आहे तयार. आता काही जणांना ना पाणीपुरीमध्ये बटाटा घालून खायला आवडतं, तर काही जणांना रगडा. मला रगडा घालून बनवलेली पाणीपुरी जाम आवडते. सो इथे काय केलं, अर्धा कप पांढरा वाटाणा घेतला, स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजवत घातला होता. तुम्ही बघू शकाल छान असा टपोरा फुगलेला आहे. तर यामध्ये घालूयात हळद. हळद घालूनही मिसळून घेऊयात आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर एक 4-5 शिट्ट्या काढून घ्यायच्या, म्हणजे हा रगडा बनवून तयार होतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणीपुरीची पुरी बनवण्यासाठी काय करायचं, तर त्याचं प्रमाण सांगते. 1 कप इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. यामध्ये घालूयात पाव कप मैदा आणि मीठ चवीपुरतं. तर हे मिसळूयात. आता हे छान मिसळून झालं की यावर गरम तेलाचं मोहन घालायचं. तर मी नेहमी सांगत असते, कुठलाही पदार्थ जेव्हा खस्ता करायचा असतो तेव्हा थंड तूप किंवा थंड तेलाचं मोहन घालायचं, पण जेव्हा कुठलाही पदार्थ तुम्हाला कुरकुरीत हवा तेव्हा गरम तेलाचं मोहन घालायचं. गरम तेलाचं मोहन घातल्यामुळे एकतर पुरी छान कुरकुरीत बनतात आणि त्याचसोबत त्याला जो असा छान पातळ पापुद्रा आला पाहिजे, तो पापुद्राही खूप सुरेख येतो. आता हे तेल रव्याला आणि मैद्याला कोट करून घ्यायचं. पीठ मळायची गडबड नाही करायची. सगळं पीठ असं ब्रेड क्रम सारखं क्रमली झालं पाहिजे. आता यात थोडं थोडं पाणी घालूयात. आणि याचा घट्ट गोळा करायचा, सैल गोळा अजिबात करायचा नाही. जरा जरी हे सैल झालं ना पीठ, तर तुमच्या पुऱ्या मऊ पडणार आणि अजिबात कुरकुरीत तर खस्ता राहणार नाही. त्यामुळे पाण्याचा वापर अगदी बेताने करायचा. इथे हे पीठ आहे ना छानपैकी असं मळून मळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकाल एकदम घट्टसर झालेलं आहे हे. आता या स्टेजला हे जे तडका कढईतलं थोडंफार तेल आहे, हे तेल याने कोट करूयात तेलाने. यावर झाकण ठेवून एक 15 मिनिटं मुरण्यासाठी हे बाजूला ठेवूया. आता पाणीपुरीचं तिखट पाणी बनवण्यासाठी 2-4 लसूण पाकळ्या घ्यायच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये. एक आल्याचा तुकडा टाकायचा. तुम्हाला कितपत तिखट हवं त्या अंदाजाने हिरव्या मिरच्या घालायच्या. पुदिन्याची पानं साधारण अर्धा कप, 1 कप कोथिंबीर आणि यामध्ये सुके मसाले पण घालूयात. 1 चमचा मोठा चमचा जिरपूड, पाव चमचा काळं मीठ, अर्धा चमचा चाट मसाला आणि चवीपुरतं साधं मीठ. आता पाणी न टाकता आधी याची पेस्ट तयार करायचा प्रयत्न करूया. आहा, काय कमाल दिसतंय आणि असं मस्त चटपटीत त्या चटणीचा सुवास दरवळलेला आहे. आता थोडंसं पाणी घालून हे पुन्हा थोडं जितकं शक्य असेल तितकं बारीक करून घेऊयात. क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल काय सुंदर मिश्रण हे तयार झालेलं आहे. कमाल. आता चटणी तर तयार आहे. आता थंडगार असं पाणी बनवण्यासाठी थंडच पाणी घेते मी बाउलमध्ये. यामध्ये ही मिक्सरमधली जी चटणी आहे ही सगळी चटणी काढून घेऊयात. वाह, पाण्यात टाकल्या टाकल्या काय रंग याचा खुलतोय. परफेक्ट असं ठेल्यावर मिळतं ना पाणीपुरीचं पाणी, तसं जबरदस्त. चला आता पुऱ्या तयार करायला घेऊयात. आता हे पीठ आहे ना छानपैकी मुरलेलं आहे. आता हे पीठ मुरलं की हलकसं मऊ होतं, म्हणून मळताना शक्यतो घट्ट मळायचं. बघा छान एकदम घट्टसर मळलं गेलेलं आहे. आता यातून आहे ना एक लिंबा एवढा बॉल घ्यायचा, चेंडू करून घ्यायचा किंवा लिंबापेक्षा थोडा मोठा आकार. हा गोळा आहे ना एकसारखा करून घ्यायचा आणि जितकी शक्य असेल तितकी पातळ पोळी लाटून घ्यायची, चपाती लाटून घ्यायची.
पण अगदीच पातळ पण नाही ठेवायची, कारण त्याला पापुद्रा पण सुटला पाहिजे. म्हणजे असं नको व्हायला की आपल्याला पापडी नाही करायची, आपल्याला पुरी करायची. त्यामुळे हलकंसं जाडसर आपल्याला हे ठेवावं लागेल. तेल बिल काहीच लावायची गरज नाही. तुम्ही बघू शकाल छान हे लाटलं जातंय. आता एक लहानशी वाटी घ्यायची किंवा झाकण घेतलं बरणीचं तरी चालेल आणि याच्या अशा पुऱ्या काढून घ्यायच्या. हे बघा, हे छान पातळ आहे पण हलकंसं जाडसर पण ही पुरी ठेवलेली आहे. आता ही काढूया एका प्लेटवर. तर याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या करून घेते. पुऱ्या तळताना सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे तेल खूप कडकडीत गरम नाही करायचं. हाय हीटवर तेल गरम करून घ्यायचं, पण लो टू मीडियम हीटवरच तेलाची आच ठेवायची. खूप हाय हीटवर पुऱ्या तळल्या ना तुम्ही तर मग नंतर माझ्या नावाने कंप्लेंट कराल, मधुरा आम्ही केल्या तेव्हा पुऱ्या फुगल्या, कुरकुरीत होत्या, पण थोड्या वेळाने त्या मऊ झाल्या. म्हणून प्रत्येक पुरी आपल्याला पुरेसा वेळ तळून घ्यायची आहे. हे बघा छान टम्म फुगतात. 2-2 मिनिट तरी एक बाजू छान तळली गेली पाहिजे. वा, आणि सारखी पुरी आहे ना पलटून 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 तळायची नाहीये. जाऊ दे पुरेसा वेळ, छान ती तळून जाऊ दे. त्याचा खालचा जो बेस आहे आणि मग उलटवून त्याचा पापुद्रा. तुम्ही सारखी अलट पलट करून तळली ना ती पुरी तेलकट होईल. त्यामुळे छान त्याला पुरेसा वेळ द्या. लो टू मीडियम हीटवर छान त्याला सोनेरी रंग येऊ देत, थोडा वेळ जाऊच देत रादर. आता एक बाजू आहे ना या पुऱ्यांची छान तळून झालेली आहे. आता उलटूयात. वा, काय परफेक्ट रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकाल. आणि अजिबात जवळपास मी 2 मिनिट ही बाजू तळलेली आहे. अजिबात उलटवायची गडबड केलेली नाही. आणि आता ही बाजू देखील 2 ते 3 मिनिटं छान तळून घेणार आहे. अजिबात पाणीपुरीच्या पुऱ्या तळताना हीट वाढवायची नाही, हाय हीटवर करायचं नाही, लो टू मीडियम हीटवरच करायचे आहे, जसं आपण दिवाळीचं तळण करतो तसंच. चला आता या टमटमीत फुगलेल्या पुऱ्या काढून घेऊयात. काहीच्या पापडी झालेल्या आहेत, हरकत नाही, पण मॅक्सिमम फुगलेल्या आहेत. पाणीपुरी म्हणलं ना की विषय संपला. ते असं दाखवायचं असतं, म्हणजे खायचं आणि एन्जॉय करायचं असतं, काही वर्णन करायची गरज नाहीच. आता इथे पुरी बघा, तुम्हाला म्हणलं की नाही ही पुरी आहे ना खाताना टाळ्याला खरवडणार नाही. छान असा पापुद्रा आलेला आहे, मस्त. हा हा हा. चला, बोलण्यात वेळ घालवा ना काही अर्थ नाही. पाणी असं ना पुरीतून दिसलं पाहिजे, हिरवं पाणी. याचा अर्थ आपल्या पुऱ्या जमून आलेल्या आहेत. कांदा शेव काही गरज नाही आहे खरं, पण टाकते आता आहे म्हणून. काय वाह,